इराणने स्ट्रेट ऑफ हर्मुझ मध्ये सगळ्या जगाची जहाजं अडवली आहेत, पण फक्त भारत आणि चीनच्या जहाजांना एंट्री दिली जाते. हे पाहून फक्त अमेरिकाच काय, पण पाश्चिमात्य देशातल्या मीडियाच्याही पोटात दुखायला लागले. आणि अशातच अमेरिकन एअर फोर्सने भारताच्या ताब्यात असलेल्या चाबाहार बंदराच्या जवळच हल्ला केलाय. इराण पासून पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेला चाबाहार हा 1992 ला स्थापन झालेला असा भाग आहे जो मध्य आशियाला हिंद महासागराशी जोडतो आणि याची ओळख मुक्त व्यापार क्षेत्र अशी आहे. अफगाणिस्तान मधल्या व्यापारासाठी हे बंदर महत्वाचं असल्यामुळे भारताने चाबाहार बंदराचा विकास केला आणि साधारण 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यापैकी बहुतांश निधी खर्चही झालाय. भारताकडून सध्या या बंदराचा वापरही केला जातो आणि इथून मध्य आशियात व्यापारही होतो. पण अमेरिकेने पहिल्यांदाच भारताचं बंदर टार्गेट केलंय. चाबाहार बंदर भारतासाठी का महत्वाचं मानलं जातं आणि ट्रम्प अत्यंत धोरणात्मक ठिकाणही का टार्गेट करायला लागलेत, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. भारताच्या गुजरात आणि मुंबईतील बंदरांवरून जर अफगाणिस्तान किंवा मध्य आशियातील उझबेकिस्तान, अझरबैजान या एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या देशांमध्ये व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं आणि पाकिस्तानने तणाव वाढल्यापासून भारतीय व्यापारी मार्गही बंद केलाय. परिणामी भारताने धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचं असलेल्या चाबाहार मधील बंदराचा विकास करण्यासाठी इराण सोबत मे 2015 मध्ये सामंजस्य करार केला. यानंतर एका वर्षात म्हणजे मे 2016 मध्ये पहिल्यांदाच अधिकृतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेहरानचा दौरा केला आणि अफगाणिस्तान, इराण आणि भारत यांच्यात करार झाले. चाबाहार बंदरावरील शाहिद बहेश्ती टर्मिनलचा विकास करून ते अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील व्यापारासाठी वापरायचं असा हा करार होता. 2018 मध्ये भारताने भारतीय बंदर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत चाबाहार बंदरावर प्रत्यक्षात काम सुरू केलं. भारताला या बंदराचा मोठा फायदा होऊ लागला आणि 2024 मध्ये हा करार आणखी 10 वर्षांसाठी वाढवण्यात आला. चाबाहार बंदरावर एकूण 2 टर्मिनल आणि 10 बर्थ आहेत, ज्यापैकी 5 बर्थ आणि 1 टर्मिनल भारताच्या ताब्यात आहे. चाबाहार बंदरापासून पुढे व्यापार करण्यासाठी जलमार्ग नसल्यामुळे रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठीही भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यात सामंजस्य करार आहे. पाकिस्तानचं ग्वादार बंदर चीनकडून विकसित केलंय आणि इथून फक्त 170 किलोमीटरवर भारताने विकसित केलेलं हे चाबाहार बंदर आहे. चीननेही मध्य आशियात व्यापार वाढवण्यासाठी ग्वादारचा विकास केलाय, तर भारतालाही चीनला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी चाबाहार बंदर गरजेचं आहे. चाबाहार बंदरावर कार्गो जहाजांमधून आलेला माल पुढे रेल्वेने पाठवण्यासाठी चाबाहार ते अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत असलेली 700 किलोमीटर लांबीची जाहेदान रेल्वे लाईनही या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. सध्या भारताचं शाहिद बहेश्ती टर्मिनल सुरक्षित असलं तरी व्यापारी जहाजं तिथे जाणं टाळतायत. भारताने खबरदारी म्हणून बंदराचं काम स्थानिक इराणी कामगारांकडे सोपवलंय, जेणेकरून आपल्या कर्मचाऱ्यांवर संकट येऊ नये. भारताने गेल्या आठवड्याभरात इराण सोबत संवाद वाढवलाय आणि या अडचणीच्या काळातही भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ हर्मुझ मधून परवानगी दिली जाते. रविवारीच 2 भारतीय जहाजांनी जवळपास 92,700 मेट्रिक टन LPG घेऊन स्ट्रेट ऑफ हर्मुझ ओलांडल्यानंतर संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर इराणच्या भारतातील प्रतिनिधीने सांगितलं की भारतीयांची सहानुभूती आमच्या सोबत आहे आणि भारतीयांवर आम्ही वाईट वेळ येऊ देणार नाही. पण डोनाल्ड ट्रम्प मात्र या बाबतीत वेगळा विचार करतात. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की दक्षिण आशियातले देश जे स्वतः स्ट्रेट ऑफ हर्मुझवर अवलंबून आहेत त्यांनी स्वतः आपापल्या युद्धनौका समुद्रात पाठवाव्या आणि स्ट्रेट ऑफ हर्मुझ खुला करावा. अमेरिकेचं स्ट्रेट ऑफ हर्मुझ वाचून काहीही अडत नाही आणि आमच्याकडे पुरेसं तेल उपलब्ध आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणचा पराभव केलाय सांगत असले तरी त्यांनी या युद्धात स्वतःची एक आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्याला युरोपियन देशांसोबतच आशियाई देशांनीही फारसा प्रतिसाद दिला नाही. हा संथ प्रतिसाद पाहून नाराज झालेल्या ट्रम्प यांनी आता बाकी देशांनी आपापलं पाहावं अशी भाषा वापरायला सुरू केलाय. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अविवेकी हल्ल्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हर्मुझ बंद करून जगाची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आणली, त्या ट्रम्प यांनी आयत्या वेळी काढता पाय घेतल्याने
छोटे देश अडचणीत सापडलेत. भारताने मात्र डिप्लोमसी हाच या वेळेचा प्रभावी मार्ग असल्याचं पुन्हा सिद्ध केलं आणि संवाद सुरूच ठेवला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आतापर्यंत 4 वेळा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधलाय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकदा इराणच्या राष्ट्रपतींसोबत संवाद साधलाय. सुरुवातीला भारताने इराण मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने टीका होऊ लागली होती. मात्र भारताने आपल्या गरजा लक्षात घेता योग्य ती भूमिका घ्यायलाही सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून इराणमध्ये आता धोरणात्मक ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. यापूर्वी इराणची 90% तेल निर्यात ज्या बेटावरून होते त्या खर्ग बेटाला टार्गेट केलं होतं आणि शरणागती पत्करली नाही तर अजून हल्ले तीव्र होतील असा इशाराही दिला होता. खर्ग हे बेट इराणच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारण 26 किलोमीटर आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पासून 483 किलोमीटर आहे. देशातलं सर्वात मोठं एक्सपोर्ट टर्मिनल असलेल्या खर्ग बेटावरून इराणची 90% तेल वाहतूक होते. हे बेट इराण मधल्या सर्व तेल खाणी असलेल्या ठिकाणांना पाईपलाईनने जोडलेलं आहे. सॅटेलाइट फोटो जे नुकतेच समोर आले त्यानुसार या बेटावर मोठमोठे ऑइल टँकर उभे आहेत आणि युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे 28 फेब्रुवारी पासून इराणने साधारण एका दिवसाला 10 ते 15 लाख बॅरल एवढं तेल निर्यात केलंय. हे बहुतांश कच्चं तेल पाकिस्तान आणि चीन मध्ये निर्यात केलं जातंय. खर्ग बेटाविषयी 1984 ला अमेरिकेच्या CIA ने एक नोट जारी केली होती. त्यानुसार इराकच्या युद्धात खर्ग बेट हेच त्यांची सर्वात मोठी ताकद होतं. इथून येणारा पैसा मिलिटरीवर वापरला जायचा. देशाच्या पेट्रोलियम व्यवस्थेचा हा बेट कणा मानलं जातं. इराण पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार अबुझर, फोरौझन आणि दोरुद या मोठ्या 3 ठिकाणांहून क्रूड ऑइल खर्ग बेटावर पाईपलाईनने आणलं जातं. समुद्रातून ही पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. टर्मिनलवर क्रूड ऑइल आल्यावर ते व्हेसलमध्ये लोड करून आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवलं जातं. इराणच्या ज्या 4 मोठ्या रिफायनरी आहेत त्यापैकी फलत इराण ऑइल रिफायनरी ही खर्ग बेटावरच आहे. खर्ग नंतर आता चाबाहार बंदराच्या विशेष आर्थिक क्षेत्रावरचा हल्ला हा भारताचीही चिंता वाढवणारा आहे. कोणत्याही युद्धात कोलॅटरल डॅमेज हे मोठ्या प्रमाणात असतं आणि इराणमध्ये भारताने जी गुंतवणूक केली आहे ती सुद्धा आता पणाला लागली आहे. इराणवर आर्थिक निर्बंध लादलेले असतानाही भारताने चाबाहारचं काम पूर्ण करण्यासाठी विशेष सवलत मिळवली होती आणि निर्बंधांमध्येही हे काम सुरू होतं. पण अमेरिकेचे हल्ले आता याच चाबाहार बंदराकडेही वळलेत. या हल्ल्यांवर तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.